टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळते। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे। या ठिकाणची आपण ही सगळी दृश्य पाहू शकता। पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पूर्व द्रुतगती मार्गावर काही प्रमाणामध्ये धुक्यांची चादर पसरली आहे, तर वाहतुकीचा वेगही काही प्रमाणामध्ये मंदावल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं। हवामान खात्याचा मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आज दिवसभर मुंबई आणि ठाण्यामध्ये ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। रात्रीपासून आणि आज पहाटेपासून मॉन्सून पूर्व पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत, परंतु अद्यापपर्यंत मुंबईत कुठेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची माहिती मिळालेली नाहीये। हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू शकतो, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दक्षिण मुंबईचाही पावसाची रिपरिप सुरू आहे, तर मुंबई उपनगरात पावसाचा जोरदार सरी अधूनमधून बरसत आहेत। येत्या 2 दिवसात मॉन्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनी दक्ष राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मुंबईत जेव्हा जेव्हा पाऊस पडतो मुंबई पाणी भरतं आणि मुंबईत भरलेल्या पाण्याचा जो त्रास आहे तो मुंबईकरांना सोसावा लागतो। त्यामुळे मॉन्सून पूर्व सरींचा त्रास मुंबईकरांना होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि यामध्ये महानगरपालिकेची भूमिका नेमकी काय असेल यावरही लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।